नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की सुवासिन महिलांसाठी अतिशय खास आणि महत्त्वाचा असतो. तर यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून म्हणजे सोमवार या दिवशी येत आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत हे केले जाते. या सणाला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. वटपौर्णिमा आपल्या सगळ्या स्त्रियांचा, सगळ्या महिलांचा अतिशय आवडता सण असतो. कारण या दिवशी आपण अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा ही करत असतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी जर या रंगाची साडी नेसली, 2 ते 3 रंग आहे, तर त्या रंगाची जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. हे जे रंग आहे ते अतिशय शुभफळ देणारे आहे. प्रत्येक रंगाचे मी तुम्हाला महत्त्व पण सांगेल. आणि बघा, ज्यासोबत काही रंग शुभफळ देतात त्यासोबत काही रंग जे 3 रंग आहे, तर त्या 3 रंगांच्या साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचा तुम्हाला फळ मिळणार नाही, कारण ते अशुभ रंग मानले जातात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ कसं मिळेल, ही माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच बघा, वटपौर्णिमेला कोणत्या चुका आपल्या हातून होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. तसेच वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त कोणता ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, वटपौर्णिमा 29 जूनला सोमवारी आली आहे. 29 जूनला वटपौर्णिमेच्या पूजेचा जो शुभमुहूर्त असणार आहे तो सकाळी 8:48 ते 10:40 अतिशय शुभमुहूर्त आहे. आणि म्हणून शक्य असेल तर याच शुभमुहूर्तावरती पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर या दिवशीचा राहुकाळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा ही करू शकता. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार आपण कोणतीही पूजा किंवा सेवा ही जर शुभमुहूर्तावरती केली तर ते खूप जास्त पुण्यकारक मानलं जातं. आणि म्हणून तुम्ही या शुभमुहूर्तावरती पूजा करण्याचा प्रयत्न करावा. आणि बघा, वटपौर्णिमेची जी पूजा आहे तर ती आपल्याला शक्यतो दुपारी 12च्या आतच करायची आहे बरं का. फार उशिरा महिलांनी ही पूजा अजिबात करू नका. कारण काय करतो की सगळं आवरून शेवटी पूजा करतो, पण हे चुकीचं सुद्धा आहे. काही गोष्टी जर आपण त्या वेळेमध्ये केल्या तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो. आणि बघा, स्त्रिया ज्या आहे मस्त साडी वगैरे दागिने घालून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करतात. पण आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं. पण फॅशन सोबत आपली संस्कृती सुद्धा जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता बघा, वटसावित्री पौर्णिमेला शुभ रंग जे आहे ते घातल्यामुळे आपल्याला लाभ होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्याच्या बाबतीत सुद्धा तसंच मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगणार आहे. यासोबत बांगड्या सुद्धा आपल्या सौभाग्यवती स्त्रियांचं एक खूण असते, तर या बाबतीत सुद्धा आपल्याला काही नियम पाळलेच गेले पाहिजे. आता हे जे रंग आहे या घातल्यामुळे सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं. तर आता कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला काय त्याचा लाभ होतो हे मी तुम्हाला प्रथम सांगते. नंबर 1, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग. देवीला आपण ओटी भरतो, हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो. हिरव्या रंगाचा चुडा, बांगड्या ज्या आहे तर ते आपण अर्पण करत असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम. तो रंग जो आहे तो सगळ्यात उत्तम मानला जातो. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा आपला सुख समृद्धी प्रदान करत असतो. बघा, हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला आपले सौभाग्य जे आहे ते वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्यामुळे भगवान शंकर जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि शिवशंकर आणि निसर्गाचं एक जवळचं नातं देखील आहे. तर त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बघा, बऱ्याचशा महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची साडी सुद्धा घालत असतात. तर त्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येत नाहीत, पती पत्नीमध्ये सौख्य राहतं. आणि आपण ही जर हिरव्या रंगाची साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ हे मिळतं. आणि त्यामुळे शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाची साडीच नेसा, त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. नंबर 2, त्यानंतरचा शुभ रंग तो म्हणजे पिवळा रंग. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला ज्ञान, पवित्रता, समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक मानले जाते. आणि आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग हा आवर्जून वापरला जातो आणि म्हणूनच पूजेमध्ये पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो. आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा सुद्धा बलवान होतो.
त्याचबरोबर सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. जसे की आपण हळदी कुंकू म्हणतो आणि त्यातील हळद म्हणजे हळदीला जेवढे महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला सुद्धा आहे. खरंच तुम्ही शक्य झालं तर यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी आवश्यक नेसावी, कारण पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करत असतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. आणि जर आपल्या सर्वांना माहिती आहे जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करते आणि म्हणून तुम्ही यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसून वटवृक्षाची पूजा नक्की करा. यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. नंबर 3, पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल. बघा, तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता, कारण आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. आपण रोज देवपूजा करत असतो किंवा आपण इतर वेळी जी काही पूजा मांडणी करतो तर त्यासाठी लाल रंगाचे वस्त्र हे वापरतो, कारण सर्व देवांना लाल रंग हा खूप जास्त प्रिय आहे आणि त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला लाल रंग हा खूप जास्त प्रिय असल्यामुळे या दिवशी तुम्ही लाल रंगाचं वस्त्र हे नक्कीच परिधान करू शकता. तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. तर कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमग, धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक म्हणून मानला जातो. लाल रंग हा संपत्तीची देवी लक्ष्मी आणि शक्तीची देवता माता दुर्गा यांना सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तुम्ही यंदा वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा ही मिळेल. नंबर 4, त्याचबरोबर पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग. केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे आणि आपल्या हिंदू धर्मात हा रंग यज्ञ आणि अग्नीच्या ज्वालासारखा प्रकाशमान मानला जातो, जो अज्ञानाचा अंधकार दूर करून सकारात्मकतेचा संचार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण केशरी रंग शौर्य, बलिदान याचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते आणि म्हणून तुम्ही केशरी रंगाची साडी सुद्धा या वटपौर्णिमेला आवश्यक नेसू शकता. नंबर 5, यानंतर पुढचा जो रंग आहे तो बघा गुलाबी रंग. गुलाबी रंग सुद्धा प्रेमाचं प्रतीक आहे. वटपौर्णिमा हा सण नवरा बायकोचा असतो आणि आपण नवऱ्यासाठी पूजा करत असतो, त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर नवरा बायकोमधलं नातं जे आहे तर ते घट्ट होतं. नंबर 6, याशिवाय बघा जांभळा रंग, त्यानंतर लाल रंग, पिवळा रंग, केशरी रंग, गुलाबी रंग, चिंतामणी आणि त्यानंतर पोपटी, चॉकलेटी हे रंग सुद्धा तुम्ही या रंगाचे ड्रेस घालू शकता, साडी नेसू शकता. पण शक्यतो वटपौर्णिमेला महिलांनी साडी नेसण्याचाच प्रयत्न करा. प्रत्येक रंग जो आहे त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक, नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि त्याचा कुठे ना कुठे आपल्यावर परिणाम होतो. आपण जे काही कपडे घालत असतो तर त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही हे रंग जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत तसेच त्याचे महत्त्व सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जमलं तर हिरव्या रंगाची साडी घाला, नाहीतर आतापर्यंत जे काही मी तुम्हाला शुभ रंग सांगितले तर त्या रंगाच्या साड्या तुम्ही कोणताही विचार न करता या वटपौर्णिमेला नेसू शकता, कारण हे अतिशय शुभ आणि पवित्र रंग मानले जातात. आता कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या नेसू नये तर सुवासन स्त्रियांना माहितीच असेल. पूजेच्या दिवशी, शुभ दिवशी, सणासुदीच्या दिवशी आपण शक्यतो काळा, पांढरा आणि यासोबत अगदी डार्क निळा रंग हे 3 रंग शक्यतो तुम्हाला टाळायचे आहेत. बघा, पूजेमध्ये काळा आणि शक्यतो पांढरा रंग आपण कधीच वापरत नाही, पण बघा हा जो वटपौर्णिमेचा सण आहे आणि या दिवशी तुम्हाला या रंगाची साडी अजिबात घालायची नाही. काळा रंग हा नकारात्मक शक्ती खेचून घेतो. आता हे जे रंग आहे याच्याने अशुभ परिणाम होतात. पूजा जी आहे ती आपल्याला पूजेचं जे फळ आहे ते मिळत नाही. कितीही मन लावून पूजा केली तर त्याचं फळ मिळत नाही, तर हे त्याचं मागचं खरं कारण आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या. बघा, आजकाल काय आहे की ज्या रंगाची साडी घालतो तर त्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घालत असतो. तुम्ही मॅचिंग इतर बांगड्या घाला, पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या काचेच्या किमान 6 तरी बांगड्या आवश्यक घालायच्या आहेत. सोन्याच्या घाला, इतर घाला, पण त्यासोबत तुम्हाला हिरव्या काचेच्या बांगड्या ह्या घालायच्याच आहे, कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या ही अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे. शक्यतो या दिवशी प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या अजिबात घालू
करू नका. हिंदू धर्मामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना खूप जास्त महत्त्व आहे, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि त्यामुळे हिरवा रंग घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते, पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे शक्यतो काचेच्या बांगड्या तुम्ही घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आता यानंतर टिकली सुद्धा बघा, या दिवशी पांढऱ्या रंगाची टिकली लावू नका. तसेच महिलांनो, या दिवशी अजिबात काही चुका आपल्या हातून होऊन देऊ नका. काही चुकांचं तुम्ही नक्कीच पालन करा आणि काही गोष्टी तुम्हाला या दिवशी कटाक्षाने टाळायच्या देखील आहेत. तसेच या दिवशी तुम्ही व्रत करणार आहे, त्यामुळे वाईट बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, खोटं बोलू नका, कारण हे जे व्रत आहे ना, तर ते खूप जास्त पवित्र व्रत मानलं जातं. सर्व व्रतांमध्ये हे व्रत खूप शुभ असतं आणि त्यामुळे तुम्हाला हा जो नियम आहे तर तो आवर्जून पाळायचा आहे. तर बघा, तुमच्या घरामध्ये सूतक असेल तरीही तुम्ही हे व्रत करायचं आहे. फक्त तुम्हाला जर घरामध्ये सूतक असेल तर तुम्हाला व्रत करता येईल, पण पूजा करता येणार नाही. तुम्ही दिवसभर व्रत करू शकता. जर स्त्रियांना या दिवशी मासिक धर्म असेल तरी सुद्धा तुम्ही व्रत करू शकता, पण तुम्हाला पूजा करता येणार नाही. तर महिलांनो, या वटपौर्णिमेच्या दिवशी नवीनच साडी नेसायची आहे किंवा आपल्या लग्नातील जो शाल असतो तो तुम्ही नेसला तरीही चालेल. हातात हिरवा चुडा घालायचा, कपाळावरती छानपैकी टिकली लावायची आहे, आपल्या भांगेमध्ये कुंकू लावायचं आहे, मंगळसूत्र, त्याचबरोबर पायात जोडवी, पैंजण असा साज शृंगार करून तुम्हाला ही पूजा करायची आहे, अशी ही धार्मिक मान्यता आहे. तर बघा, ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.